या मेंटॅलिटीपासून वाचा किंवा बाहेर निघा. ठीक आहे. ते युजुअली काय होतं, इंटिरियर डिझायनर हायर करताना लोकं काय बघतात, की त्यांनी कामं काय केले, तो कसं पे करण्याचं शेड्यूल ठेवतोय किंवा त्याला किती फीस द्यायची आहे. ठीक आहे. आपल्या इकडच्या लोकांची मेंटॅलिटी अशी आहे, की जो कमी कोटेशन देतोय, मे बी त्याचं काम चांगलं असेल, त्याला जास्त प्रिफर कर आणि त्याला काम देऊन टाकतील. ठीक आहे. तर प्रॉब्लेम याच्यामध्ये असं होतो, कॉन्ट्रॅक्टर्समध्ये तुम्हाला एखादा असा भेटेल जो म्हणेल, की मी टर्नकी प्रोजेक्ट करतो. तर जे लोकं म्हणतात ना टंकी-टंकी, तर हेच आहे टर्नकी. हे अशा टाइपचे प्रोजेक्ट्स असतात. जेव्हा तुम्ही एका पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टरला किंवा इंटिरियर डिझायनरला एक स्पेसिफिक अमाउंट देऊन टाकता, मे बी 30 लाख 40 लाख आणि त्याला सांगून देता, की आमचा 4 बीएचके, 3 बीएचके व्हॉटएव्हर तू बनवून दे आणि तो त्या बजेटमध्ये तुम्हाला पूर्णपणे बसवून देतो. जेव्हा तुम्ही एक टर्नकी प्रोजेक्ट देताय, तुम्ही समोरच्या इंटिरियर डिझायनर किंवा कॉन्ट्रॅक्टरला विचारा, की तुम्ही कोणते मटेरियल्स यूज करणार आहे. होतं असं, की कमी कोट करून काही लोकं मी म्हणतो काही लोकं खूप साध्या क्वालिटीचं मटेरियल वापरतात आणि त्याच्यानंतर तुमच्या डोक्याचा ताण वाढतो, जेव्हा तुमचं इंटिरियर कंप्लीट होऊन जातं आणि जेव्हा तुम्ही राहायला जाता. तर कधी पण प्रोजेक्ट देताना ही गोष्ट नक्की बघा, खूप बारकाईने बघा, की तुमचा कॉन्ट्रॅक्टर किंवा इंटिरियर डिझायनर तुम्हाला कोणते मटेरियल आणि लेबर कोट करतोय आणि त्या हिशोबाने त्याच्याकडनं रेट घ्या.